मेहता का उल्टा चश्मा। होय टप्पू सेना, कसे आहात? आम्ही तर मजेत आहोत, पण आज काय झालंय? आज तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये कसे काय आलात? आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलो. बोला, काय द्यायचंय? हे काय आहे? आमच्या 7 स्टार सोसायटीमध्ये गणपती येणार आणि हे त्याचं इन्व्हिटेशन आहे. 7 स्टार गणपती उत्सव हा पावडर गल्लीचा गोपू, आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणेशोत्सव एकदम धूमधाममध्ये साजरा होतो. होय, आणि तुला हे माहित असणारच की प्रत्येक वर्षीचा बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड गोकुळधाम सोसायटीलाच मिळतो. होय मिळायचा, पण या वर्षी नाही मिळणार. या वर्षी पावडर गल्लीत फक्त एकच नाव ऐकू येणार, 7 स्टार गणपती उत्सव पावडर गल्लीचा नंबर 1. आणि डप्पू, आमचं तर म्हणणं या वर्षीच्या गोकुळधामच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही डेकोरेशनवर काहीच खर्च करू नका. काय म्हणायचंय तुला? हेच की जर तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी खर्च केला तर सगळं वेस्ट होईल. कारण गोकुळधाम मध्ये डेकोरेशन बघायला यावेळेस काळा कावळा पण येणार नाही. अगदी योग्य बोलस यार तू. आमच्या सोसायटीमध्ये कावळे येणार तरी कुठून? कारण सगळे कावळे तर तुझ्यासोबत असतील ना. आणि हा गोपू, फक्त पोस्टरवर नंबर 1 लिहिण्याने कोणी नंबर 1 होत नाही. त्यासाठी थोडं डोकं वापरावं लागतं. हो, जे तुमच्याकडे नाहीच आहे. हसून घ्या, पाहिजे तेवढं हसून घ्या. जेव्हा गणपती येतील तेव्हा आम्ही हसणार. या वर्षी आम्ही इतका खर्च करणार की तुमचं डेकोरेशन बघायला कुणीच येणार नाही. बघाच तुम्ही, या वर्षी अवॉर्ड 7 स्टार सोसायटीलाच मिळणार. हे गोपू सेनेचं चॅलेंज आहे. तू सुद्धा एक गोपू, तुम्ही किती पण खर्च करा, पण चर्चा तर फक्त गोकुळधाम सोसायटीच्या गणपती डेकोरेशनचीच होणार. आणि बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड गोकुळधामला मिळत होता, मिळणार आहे आणि मिळत राहणार. आणि हा टप्पू सेनेचा वायदा आहे. बोल, तयार आहेस? हो, तयार आहे. ओके फ्रेंड्स, लेट्स गो. टप्पू, चॅलेंज तर केलंय, पण आता करायचं काय? होय, आपण तर अजूनपर्यंत प्लॅन सुद्धा नाही केलाय. हो, आणि त्यांचं पोस्टर बघून वाटतंय की खूप जास्त खर्च करणार आहेत. आणि टप्पू, आपल्याला दरवर्षी बजेट कमी मिळतो. जर जास्त बजेट नाही मिळालं तर आपण चॅलेंज मध्ये जिंकणार कसं? डोंट वरी फ्रेंड्स, जर आपण आता चॅलेंज दिलंच आहे तर अशी तयारी करायची की तो अवॉर्ड आपल्यालाच मिळेल. येस. चला फ्रेंड्स, आता आपण ठरवूया की डेकोरेशन काय करायचंय आणि बजेट बनवून भिडी काकांकडे जाऊया. हा, हो, चला 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 चला. हा छंद जीवाला अरे वा वा वा, नवीन कुर्ता काय आहे काय आज? आधी सांग कसा दिसतोय? मस्त. आ, पण आहे काय आज विशेष? विशेष हे आहे माधवी की माणसाचा जेव्हा मूड चांगला असतो ना तेव्हा त्याने नवीन नवीन चांगले कपडे घातले पाहिजे असं मला वाटतं. आणि आज माझा मूड खूपच मस्त आहे. आणि या चांगल्या मूडच्या मागचं कारण काय? गणेशोत्सव जवळ येतोय आणि या वर्षी मी गणेशोत्सवाच्या दिवशी सगळ्यांना एक मोठी आनंदाची बातमी देणार. अय्या, कोणती खुशखबरी? अशी बातमी जी ऐकल्यानंतर सगळ्यांची मनं प्रफुल्लित होती. अहो, मला पण सांगा ना कोणती खुशखबर. सांगतो माधवी, सगळं विस्तारपूर्वक सांगतो. हं.
पण सगळे मित्र माझी सोडा शॉपवर वाट पाहत आहेत. आधी त्यांना ही खुशखबर देतो. हा? अहो सांगतो ना, सांगतो ना. लवकर याल ना पण. हो, लवकरच येईन. कमाल आहे. कसली खुशखबर असेल. देव जाणं. काय असं कसं होऊ शकतं? शक्यच नाही. नमस्कार मंडळी. नमस्कार. हॅपी संडे. वा वा भिडे, हा नवीन कुर्ता घालून तू स्वतःच्या काळातला राजेश खन्ना सारखा दिसतोय. थँक्यू जेठालाल. ओय भिडूच्या या खास अदाकारीसाठी भिडूच्या तर्फे सगळ्यांना 2-2 सोडा होऊन जाऊ दे. नाही का नाही हा. हो, पाच पाच अब्दुल, सगळ्यांना 2-2 पाच, पण मला एकच पाच. का? हातमाराम, तू एकच सोडा का पिणार? अरे हो भिडे, एका सोड्याचे पैसे वाचून तू काय करणार? एवढा कंजूसपणा चांगला नाही भावा. पोपटलाल, मला एक गोष्ट सांग. तू कधी 2-2 छत्र्या घेऊन घराबाहेर पडतोस? नाही का? जर माझं एका छत्रीत काम होत असेल तर मी 2-2 घेऊन का निघू? हा? हा, एक्झॅक्टली. माझं पण एका सोड्यात काम होत आहे, तर 2-2 का पिऊ मी? बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. पोपटलाल, भिडे तुझ्यासारखा कंजूस नाही आहे. म्हणजे तुझं म्हणणं आहे की मी कंजूस आहे? होय. तसा प्रश्न कंजूसीचा नाहीये जेठालाल. पोपटलाल, प्रश्न आहे बचतीचा. कंजूसी आणि बचत या दोघांच्या मध्ये एक बारीक रेष असते, ती सगळ्यांना दिसत नाही. अरे भाऊ, रेष जाडी असो किंवा बारीक, पोपटलालला ती नक्कीच दिसणार. हो, ते तर आहे. तसं हातीभाऊ हा झाला मस्करीचा भाग, पण माझ्या मते प्रत्येकाने बचत केली पाहिजे. बघा ना, आता माझा स्वभाव जर बचत करायचा नसता तर आपल्या सोसायटीकडे कुठलाही कार्यक्रम करायला फंड नसतं. अरे बाबा भिडे, पण जेव्हा केव्हा सोसायटीत कार्यक्रम असतो तेव्हाही तू असंच बोलतो, फंड नाहीये, फंड नाहीये. हो, खरं तर आहे. पण बघा भिडे, फंडच्या विषयावरून आठवलं, अरे गणेशोत्सव येतोय ना. आता सोसायटीमध्ये फंड आहे की नाही? कारण टप्पूचे ना 1-2 दिवसात फंड घेण्यासाठी येणार तुला भेटायला. मेहता साहेब आणि तुम्हा सर्वांना मी सांगतो की आपल्या सोसायटी जवळ या वर्षी पुरेसा फंड आहे. क्या बात है यार, व्हेरी गुड. बघितलं पोपटलाल, बचतवाला स्वभाव कामी आला. हाय अंकल. हाय 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 भिडे अंकल. नमस्ते पोरांनो, घ्या. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी म्हणत होतो 1-2 दिवसात येतील, हे तर आताच आले. हा काय पोरांनो? आम्ही लोक भिडे काकांकडेच जात होतो ते गणपतीचे पैसे घ्यायला. क्या आता काय बोललो होतो मी? भिडे अंकल, आम्ही हे बजेट बनवलंय. हे बघा आमचं बजेट. बजेट राहू दे टप्पू, बजेट राहू दे. खरं तर मी तुम्हा सगळ्यांना एक खुशखबर देऊ इच्छितो. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हाला हे सांगू इच्छितो की या वर्षीचं गणेशोत्सवाचं बजेट गेल्या वर्षीपेक्षा 3 पटींनी जास्त आहे. लॉटरी लागली यार. एवढं चांगलं बजेट मिळालंय. होय मला वाटलं विसरलास की काय. ओय, तुला कसं विसरन मी? अच्छा भिडे, गेल्या वर्षी किती बजेट होता? 5,000 रुपये. म्हणजे या वर्षी 15,000. आत्माराम तुकाराम भिडे यांचा विजय असो. अरे भिडे भाऊ, कंजूस वाले शब्द मी माझे परत घेतो. हो. थँक्यू पोपटलालजी. शाबास. काय झालं टपूस आहे ना? अरे बजेट बद्दल ऐकून तुम्ही खुश नाही झालात? ऍक्च्युली बाबा, ते आमचं बजेट जरा जास्त आहे. अच्छा, जास्त म्हणजे? तुम्हीच बघा ना भिडे अंकल. काय झालं? 65,000 रुपये? म्हणजे मुलांनो, तुम्हाला गणेशोत्सव साजरा करायला 15,000च्या वर 50,000 अजून हवेत. 5,000 वरून सरळ 65,000 गेल्यात. अरे हे तर 13 पट बजेट झालं टप्पू. ओय टप्पूसे ना, इतकं जास्त बजेट तुम्हाला कशाला हवंय? सोडी अंकल, तुम्हाला माहितीये कॉम्पिटिशन किती वाढली आहे आणि दुसऱ्या सोसायटीतले किती खर्च करतायत. अरे पण टपू, नेहमी जे आपण कमी खर्चात डेकोरेशन करतो त्याला सुद्धा अवॉर्ड मिळतच ना. हो बरोबर आहे. 5,000 वरून 65,000 म्हणजे एवढा फरक आहे. पण भिडे अंकल, ह्यावेळी थोडं कठीण आहे. आणि यावर्षी आमचा प्लॅन खूप मोठा आहे. होय. मोठा? असं तुम्ही काय करायचं ठरवलं आहे? अरे अंकल, यावर्षी आम्ही- सॉरी अंकल, ते आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत आता. अरे बाबा, हा काय प्रकार आहे? इतका जास्त फंड सुद्धा पाहिजे आणि सांगायचंही नाहीये. करेक्ट आहे. पोपट अंकल, हे आमचं सिक्रेट आहे. सिक्रेट? अरे याला काय अर्थ आहे? नाही, हे बघ टपू, गोकुळधाम सोसायटीला इतका खर्च परवडणार नाही. हे घे.
पण भिडे अंकल, आम्ही एवढं सुंदर डेकोरेशन करणार की सगळे लोक आपला गणपती बघायला येणार आणि लोकांनी दिलेल्या देणगीमधून आपला सगळा खर्च सुटेल ना. आणि हो, आपण देवाचे पैसे देवासाठीच वापरू ना. हे बघा, एक काम करा टप्पू सेना, यावर्षी इतक्याच बजेटमध्ये डेकोरेशन करा आणि समजा की या वर्षी जर देणगी जास्त आली तर पुढच्या वर्षी त्याचा उपयोग हो करू. ही देखील चांगली कल्पना आहे. हो बरोबर. बरोबर आहे. सॉरी भिडे अंकल, पण आम्ही जर थीमचा विचार केला होता ना, त्यासाठी आमच्या बजेटमधून आम्ही एकही पैसा कमी करू शकत नाही. सॉरी टप्पू, पण सोसायटी तर्फे तुम्हाला फक्त 15,000 रुपयेच मिळतील. हो, त्यावरती जर खर्च होत असेल तर तुम्ही बाहेरून स्पॉन्सरशिप घेऊन मॅनेज करू शकता ना. ठीक आहे भिडे अंकल, आम्ही बाहेरून मॅनेज करू. चला मित्रांनो. 65,000 हो, हो, बजेट आहे जास्त का? आहे. हं? अरे जेठालाल, मॅनेज करू म्हणजे काय? नक्की टप्पूसेना काय करणार आहे? अरे मला काय माहित भाऊ, मी तर फक्त टपूचा बाप आहे, टपूसेनाचा लीडर नाही. अरे पण मी पण जेठालाल, हे 50,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे आणि या मुलांना 50,000 रुपयाची स्पॉन्सरशिप देणार तरी कोण? अंकल, गणेशोत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. काय? गणेश उत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. अरे मोठ्याने बोल बाबा. स्पॉन्सरशिप पाहिजे आहे. अरे एकदा तर देऊन झाली ना, आता किती वेळा द्यायची? अंकल, तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप केव्हा दिली? 7 स्टार सोसायटी मध्ये आमचा बॅनर पण लागला. आठवलं का? दरवाजा. हॅलो अंकल, आम्ही सगळे गोकुळधाम सोसायटीत राहतो. आम्हाला गणेशोत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. सॉरी, या वर्षाची स्पॉन्सरशिप आम्ही 7 स्टार सोसायटीला दिली आहे. अंकल, आम्ही गोकुळधाम सोसायटीत राहतो. आम्हाला गणेशोत्सवासाठी स्पॉन्सरशिप हवी आहे. सॉरी, आमचं स्पॉन्सरशिपचं बजेट संपलंय. हे बघा, आय एम व्हेरी सॉरी, आम्ही 7 स्टार सोसायटीला स्पॉन्सरशिप देऊन टाकली आहे. चला मित्रांनो, थँक्यू. आश्चर्याची गोष्ट आहे, कुठूनही स्पॉन्सरशिप मिळत नाहीये. काय करायचं? कसं होणार आता? काय चाललंय टप्पू सेना? काय टप्पू, कशी चालली तयारी? तुला काम काय ते सांग. मी तर फक्त इतकंच सांगायला आलो होतो की तुम्ही चॅलेंज पाठी घेऊ शकता आणि सॉरी म्हणू शकता. कारण या वेळेस बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड 7 स्टार सोसायटीलाच मिळणार. बघ तू. विचार करा, वेळ आहे. बाय. टप्पू, मी तर म्हणतो जसं गोगी नेहमीच आपली कॅच ड्रॉप करतो ना, तसंच आपल्याला ही चॅलेंजची आयडिया ड्रॉप करावी लागेल. अरे, हा, तसं पण आपल्याला स्पॉन्सरशिप मिळत नाहीये आणि त्यांचं बजेट तर गोलीसारखं एकदम मोठं आहे. टप्पू, आपण गोपू सेनेशी कॉम्पिटिशन नाही करू शकत. हो, टप्पू, मी काय म्हणतो, भिडे अंकलनी जो काही बजेट दिलाय ना, तो घेऊन टाकूया. होय, त्यातच जसं होईल तसं आपण डेकोरेशन सुद्धा करून घेऊ. हो, नाहीतर काय. अरे फ्रेंड्स, पण तुम्ही एवढं निगेटिव्ह का विचार करताय? टप्पू, दुसरा काही पर्याय पण नाहीये ना. फ्रेंड्स, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. अरे टप्पू, पण तू हे आधी का नाही सांगितलं? विल तर पप्पांच्या गॅरेज मधून पाहिजे तितके मिळतील. बोल, किती पाहिजेत, कसे पाहिजेत? गोगे, व्हील नाही, विल विल. म्हणजे टप्पूच्या सांगण्याचा अर्थ आहे की जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा असतोच. हा. होय. डोंट वरी फ्रेंड्स, डोंट गिव्ह अप. थोडा विचार करूया, काही ना काही उपाय नक्कीच मिळेल. हे ऐक, चारी बाजूला पाणी साचलंय तरी प्यायच्या पाण्याची तंगी. बोल. काय झालं टपुडा? बाहेर गेलास तेव्हा किती उत्साहात होतास, आता तोंड पाडून कशाला बसलास? काय सांगू दादाजी, भिडे अंकलने आमच्या गणेशोत्सवचं बजेट पासच नाही केलं. का? यात भिडेचा काहीच गुन्हा नाही आहे बापूजी. भिडे तर गेल्या वर्षीच्या बजेटपेक्षा 3 पट जास्त 15,000 द्यायला तयार आहे, पण ही लोक घ्यायला तयार नाही. का टप्पू?
कारण याचं बजेट 65,000 आहे. 65,000. दादाजी दुसऱ्या सोसायटीची मुलं धूमधडाक्यात तयारी करतायत आणि त्यांचा बजेट आमच्यापेक्षा जास्त आहे. अरे बाळा, सोन्याचा हार चढव नाहीतर फुलांचा हार. गणपती बाप्पा कधी भेदभाव नाही करत. होय, अगदी बरोबर आहे बापूजी. वा. टप्पू बाळा, भिडे मास्तर 15,000 रुपये देतोय ना, ती घ्या तुम्ही. 15,000 तर घेऊच, पण उरलेल्या 50,000चा बंदोबस्त कुठून करायचा? हॅलो. हो, बोलतोय. कुठल्या बँकेतून? अरे बाबा, नको आहे मला कुठलीही लोन. तुम्ही लोक आम्हाला रविवारी पण जगू देत नाही. सॉरी भाऊ. हो, बरोबर आहे, तुम्ही तुमचं काम करताय, पण प्लीज. हे कसं होणार सोनू? काही कळतच नाहीये. नमस्ते. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं टप्पू, तू बजेट बद्दल काही विचार केलायस का? फ्रेंड्स, गणपती डेकोरेशन साठी पैसे कसे जमा करायचे त्याचं सोल्युशन मिळालंय. काय काय बँक. बँक? ओय टप्पू, आपण आता बँक कशी लुटायची? ए, गोगी, बँक लुटायची नाहीये, आपण बँकेकडून लोन घ्यायचंय. फ्रेंड्स, प्लॅन हा आहे की आपण शाळेतून डिरेक्ट बँकेत जायचं आणि मी पिंकूला सुद्धा तिथे बोलावलंय. ओके, मला पूर्ण खात्री आहे की बँकवाले आपल्याला नक्कीच लोन देतील. ये. चला. एक्सक्यूज मी अंकल. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. अंकल, मॅनेजरला भेटायचंय. तुम्ही तिकडे जा. सॉरी अंकल, तुम्हाला त्रास दिला. झोपा आता तुम्ही. हा, चला चला चला. चला चला चला. एक्सक्यूज मी सर, मे आय कमिंग? कमीन कमीन. हॅलो सर. हॅलो, बच्चा पार्टी. हो. बसा बसा. नाही नाही सर, इट्स ओके. थँक्यू. ओके, सांगा मी तुमची काय मदत करू शकतो? सर, आम्हाला लोन हवंय. लोन हवंय? तुम्हाला लोन हवंय? कुठलं लोन हवंय तुम्हाला? पैशाचं लोन सर. पैशाचे लोन. चांगलंय चांगलंय. जोवर मला ठाऊक आहे, प्रत्येक लोन हे पैशाचं असतं. नाही नाही सर, गार्डन मध्ये हिरव्या गवताचं लॉन पण असतं ना. गुड जोक. चांगलंय बाळा, ते लॉन असतं, लोन नसतं. हा, सॉरी हा सर, त्याचा स्पेलिंग मध्ये लहानपणापासूनच लोचा आहे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. सर, तुम्ही त्याच्या बोलण्याचा राग मानून घेऊ नका, पण सर आम्हाला खरंच लोन हवंय, ते सुद्धा 50,000 रुपयांचं. 50,000? तुम्हाला इतकं जास्त लोन का हवंय मला कळू शकेल का? ते ऍक्च्युली ना, आम्ही दरवर्षी आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव साजरा करतो, तर त्याच्या डेकोरेशन साठी हवंय. चांगलंय. गणपती डेकोरेशन साठी लोन, पण त्यासाठी तर लोक वर्गणी काढतात. तुम्ही पण प्रयत्न करा ना. वर्गणी मागणं आमची स्टाईल नाहीये ना. होय. चांगलंय, खूपच छान. चला, समजा की मी तुम्हाला लोन दिलं. अरे थांबा थांबा. अरे समजा असं बोललो मी, अजून दिलं नाहीये. ठीक आहे, समजा की मी तुम्हाला 50,000चं लोन दिलं, तर ते लोन तुम्ही लोक फेडणार कसं? सर, ते ऍक्च्युली आम्ही आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. सर, गेल्या 6 वर्षांपासून आमचं रेकॉर्ड आहे की बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आम्हालाच मिळतो. होय. आणि हो सर, या वर्षी आम्ही असं डेकोरेशन करणार की खूप सारे लोक ते बघायला येतील. आणि सर, त्यातून जी देणगी येईल त्यानंतर आमच्याकडे खूप सारे पैसे जमा होतील आणि त्या पैशाने आम्ही तुमचं लोन फेडणार. सिंपल सर. काय? देणगीच्या पैशातून लोन रिपेमेंट? हो. होय. पहिल्यांदा ऐकतोय मी. चांगलंय चांगलंय. हा, चांगलंच आहे ना, देवाचे पैसे देवासाठीच खर्च होणार. हे तर अजूनच चांगलंय. अतिउत्तम. तर सर, आम्हाला लोन तर मिळेल ना? हो सर, सांगा ना सर, आम्हाला please, नक्कीच करा ना, द्या काहीतरी सर, करा ना please. सर. हो ठीक आहे ठीक आहे. समजा की हे लोन मी तुमचं पास केलं,
तर या लोन साठी तुमच्याकडे गॅरंटी म्हणून काय आहे? गॅरंटी आहे ना सर. टप्पू सेनाची पूर्ण गॅरंटी आहे ना, फुल ऑन, एकदम शुअर शॉट. टप्पू सेनेची गॅरंटी? हो. अरे ही टप्पू सेना कोण आहे? हो सर आम्हीच आहोत. आम्ही- हो, सर, आम्ही सगळे. बर. गॅरंटीचा अर्थ असा की काहीतरी मौल्यवान वस्तू जी पैशांच्या ऐवजी गहाण ठेवू शकतो. आहे का काही अशी एखादी मौल्यवान वस्तू? हा बोला. होय, आमच्याकडे एक मस्त मौल्यवान वस्तू आहे. काय अच्छा, काय आहे ती मौल्यवान वस्तू? बॅट. बॅट. होय, साधी सुधी बॅट नाही, टप्पूची बॅट आहे. खूपच लक्की बॅट आहे. त्याने जो कोणी खेळतो ना त्याची सेंचुरी फिक्स. हो 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 सर खरंय खरंय. बॅट चांगलंय चांगलंय. येस येस. माफ करा पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. हा का सर? मला वाटतंय की तुम्हाला कुठल्या तरी आउट ऑफ फॉर्म क्रिकेटरकडे जायला हवं, कारण त्याला अशाच बॅटची गरज असणार आणि कदाचित तो तुम्हाला जास्त पैसे देईल. वय सर. पण सर आमचं अरे म्हात्रे, ऐकून तरी घ्या. फक्त 50. अरे यांना कुठल्या तरी क्रिकेटर जवळ घेऊन जा. काय? अरे मला म्हणायचं की यांना बाहेर घेऊन जा. पण सर आमचं लोन. हो सर, हो सर, प्लीज सर, प्लीज. अच्छा, लोन, गणपतीचं लोन, गॅरंटीत काय तर बॅट. खूपच छान आहे, खूपच छान छान आहे. सर सर, सर आम्ही सर, पण- मस्करी करत नाही आहोत. आम्ही तुमचं सगळं लोन नक्कीच फेडू. हो सर. हो सर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देऊ आम्ही. फेडायची वेळच येणार नाही कारण आम्ही लोन देणारच नाही. अरे अरे सर हो सर, प्लीज सर. असंच जर लोन देत राहिलो तर बँक आमची भिकेला लागेल. मात्र बाहेर काढ यांना. अरे अहो, सर, सर, ऐकून सर, तरी घ्या. ऐकून तरी घ्या. सर, सर, प्लीज, सर, प्लीज, सर, प्लीज, सर, 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 ऐकून घ्या. सर, 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 आम्हाला सर, प्लीज, सर, प्लीज. होय, आता काय करणार? कुठे जाणार? तिथे कुठे? 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 फ्रेंड्स आपल्याला लोन तिकडून मिळू शकतं. काहीच फायदा नाहीये टप्पू. जसं त्यांना सांगणार की आपल्याला गणपती डेकोरेशन साठी लोन पाहिजे, ते पण आपल्यासोबत तसंच करतील जे बँकवाल्यांनी केलं. हो. पण फ्रेंड्स आपण तिथे जाऊन गणपती डेकोरेशन बद्दल बोलणारच नाही आहोत. एक्सक्यूज मी सर, आम्ही आत येऊ शकतो का? येस, कम इन. चल, चल. बोला मुलांनो, काय काम आहे? सर आम्ही तुमच्याकडे खूप आशेने आलो आहोत. लवकर बोला, माझ्याकडे अजूनही काम आहे. सर, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नाही नाही म्हणणार. हो, अरे आधी मला काम काय ते सांगा, मग मी ठरवेन ना तुम्हाला द्यायचं की नाही ते. ऍक्च्युली सर आम्हाला लोन हवंय, 50,000 रुपयांचं लोन. काय? 50,000? तुम्हाला लहान मुलांना 50,000चं लोन हवंय? हा, मस्करी करताय काय? सर, आधी विचारा तर की आम्हाला लोन का हवंय. फक्त एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या. प्लीज सर. हो सर, आमच्या गोष्टीत एवढं दुःख आहे की तुम्ही ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला पेन किलर घ्यावी लागेल. ठीक आहे, लवकर बोला, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. ठाऊक आहे ना तुम्हाला? चला लवकर बोला. हो सर. सर आमचा मित्र नंदू हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आम्ही त्याच्या औषधोपचारासाठी तुमच्याजवळ पैसे मागायला आलोय. हो काय झालं काय त्याला? टायफॉइड. जॉन्डिस. काय? जॉन्डिस. टायफॉइड. त्याला टायफॉइड वाला जॉन्डिस झालाय. टायफॉइड वाला जॉन्डिस? ते का असतं? टायफॉइड वाला जॉन्डिस ते सर जसं इश्कवाला लव असतं ना, तसंच टायफॉइड वाला जॉन्डिस. हो सर, 2 आजारांचं कॉम्बिनेशन आहे. खूप खतरनाक आजार आहे सर. हो, आणि या आजाराच्या उपचाराचा खर्च खूप जास्त आहे. म्हणून तर अंकल आम्हाला लोन घ्यावं लागतंय. हो. पण मला एक सांगा, माझे पैसे तुम्ही फेडणार कसे? मेडिक्लेम सर, जसे मेडिक्लेमचे पैसे परत येतील आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू. होय. आणि गॅरंटी काय आहे त्याची? गॅरंटी? सर, तुम्ही आमच्याकडून म्हणजे नंदूच्या मित्रांकडून गॅरंटी मागताय?
गॅरंटी आहे ना सर, गॅरंटी आहे ही फळं जी आम्ही त्याच्यासाठी नेणार आहोत. हो, गॅरंटी आहेत हे निरागस डोळे जे त्याला सुखरूप बघू इच्छितात. हो सर, गॅरंटी आहोत आम्ही त्याचे मित्र जे आता तुमच्या समोर उभे आहेत सर. तर मग ठीक आहे, आधी आपण तुमच्या मित्राला जाऊन बघून येऊया. नाही नाही सर, तुम्ही तिथे नाही येऊ शकत. का? कारण सर तो आजार खूपच खतरनाक आहे. तो स्पर्शाने पसरतो, पाण्याने पसरतो, हवेने सुद्धा पसरतो. खाल्ल्यानेही पसरते, ढेकर दिल्यानेही पसरते. इन शॉर्ट सर, ती पसरतच राहते. हो, तिला काहीच कामधंदा नाहीये. सर एवढ्या दिवसांपासून आम्ही सुद्धा त्याला भेटलो नाही आहोत, पण तरी तुम्हाला भेटायचं असेल तर आम्ही डॉक्टरांशी बोलून घेतो तसं तर. नाही नाही नाही, मला भेटायचं आहे. बरं मला एक सांगा, जर मी तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही मला ते परत कधी देणार? 10 दिवसांत. तर मग आमचं लोन पक्क? आता आम्हाला लोन द्याल ना? बघा मुलांनो, लोन देणं हे तर माझं काम आहे, ते का नाही देणार मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 दिवसांनी मला माझे पैसे परत हवेत, आणि ते सुद्धा 15% व्याजासहित, म्हणजे 57,500 रुपये. आणि हो, अजून एक गोष्ट, जर मला माझे पैसे वेळेत मिळाले नाहीत तर ते कसे वसूल करायचे ते मला चांगलंच ठाऊक आहे. आम्हाला मान्य आहे. डोंट वरी, तुम्हाला तुमचे सगळे पैसे नक्कीच मिळतील. आता कसं बोललात? हे घ्या, तुमचे पैसे घ्या. थँक्यू सर. एक मिनिट. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना या पेपरवर साईन करावी लागेल. साईन करा. वाचा, नीट वाचा तुम्ही. त्यात असं लिहिलंय की जर तुम्ही माझे पैसे वेळेत परत नाहीत केले तर तुम्हाला त्याची दुप्पट किंमत द्यावी लागेल. दुप्पट पैसे. दुप्पट? होय, दुप्पट. तसं तर आम्ही काहीतरी गहाण ठेवून पैसे देतो, पण जर कोणाकडे काहीच गॅरंटी नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी ही अट ठेवतो. बोला, मान्य आहे की नाही? मान्य. चला, या पेपर्सवर साईन करा आणि आपापले अंगठे लावा. मायकल, या कॉन्ट्रॅक्टवर सगळ्यांचे अंगठ्याचे ठसे घे. ठीक आहे. स्टुअर्ट सर, या सगळ्यांचा एक फोटो घे. घेतला सर. तर मुलांनो, विसरू नका, आजपासून 10 दिवसांनी तुम्हाला माझे हे पैसे परत करायचे आहेत. डोंट वरी सर, तुम्हाला तुमचे पैसे 10 दिवसांत मिळतील. थँक्यू. चला फ्रेंड्स. थँक्यू सर. हा, इथेच ठेवा, इथेच ठेवा. आरामात. अब्दुल भाऊ, अब्दुल दादा, काय झालं का ते? आला. हे बघा, पुस्तक इथे आहे आणि हे आतमध्ये शोधतात. हो, इतकी जोरात तयारी.
वाटतंय यंदाचा गणेशोत्सव एकदम थाटामाटात साजरा होणार आहे. अहो अहो माधवी ते पुस्तक आज सुद्धा नाहीये. बघितली का तयारी? तुम्ही मुलांना यावेळी खूप मोठं बजेट दिलं वाटतं. माधवी, या वेळेला मी टप्पू सेनेला 3 पट जास्त बजेट दिलंय. म्हणजे गेल्या वर्षी आपलं बजेट 5,000 होतं, पण या वर्षी मी 15,000चं बजेट दिलंय. तेव्हाच ते लबाड मला सांगितलं ना तुम्ही. काय लब्बड माधवी, मी तर बजेट दिलेलं त्यांना, पण त्यांनी घेतलंच नाही माझ्याकडून. त्यांचं बजेट 65,000 होतं. अगं बाई, म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिलेच नाही? मग इतका खर्च करायला त्यांच्याकडे पैसे आले तरी कुठून? काय माहित, ओळखतेस ना टप्पू सेनाला. आम्ही टप्पू सेनाला जे सांगतो ते टप्पू सेना कधीच करत नाही, आणि टप्पू सेना जे करते ते आम्हाला सांगत नाही, आणि जेव्हा सांगते तेव्हा सगळं काही घडून गेलेलं असतं. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. मला सुद्धा म्हणजे मला वाटतं की टप्पू सेनाला खूप मोठी स्पॉन्सरशिप मिळाली असेल. पण कुठून? तेच तर शोधायचं ना की कुठून. मी एक काम करतो, सगळ्यांना फोन करतो आणि खाली बोलवतो. माहिती तर काढावीच लागेल ना की कुठून आणले इतके पैसे. हा बोल भिडे. हे टप्पू सेनेला गणेशोत्सवाच्या डेकोरेशनसाठी 50,000 जे कमी पडत होते ते तू दिलेस का? नाही बाबा. मग ही लोक इतका खर्च कुठून करतात? काय ते? अरे काय ते काय, जरा कंपाऊंड मध्ये खाली जाऊन बघ, 4 टेम्पो भरून सामान आलंय. असं? हो, तू कंपाऊंड मध्ये ये, मी अय्यर आणि पोपटलालला सुद्धा बोलवतो. आपल्याला कळायला तर हवं की इतक्या पैशांचा बंदोबस्त केला कुठून यांनी. ठीक आहे, येतो. नाही नाही काका, आम्हाला मटेरियल एकदम बेस्ट पाहिजे. होय. अरे काका, संपूर्ण मुंबईमध्ये सर्व सोसायटीपेक्षा आमच्या सोसायटीचं डेकोरेशन सर्वात बेस्ट असतं. हा काका, तुम्ही पैशांचं टेन्शन अजिबात घेऊ नका. ओके ओके काका. ओके काका, थँक्यू. ओके फ्रेंड्स, ऐका फ्रेंड्स, बोल ना. ऐका, हे बघा. या 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 हे काय टप्पू सेना, परत सामान आणले? हो पोपट अंकल. आणि इतक्या सगळ्या सामानासाठी वाटतं खूप खर्च केला आहे. हा खर्च तर तुम्हा सगळ्यांना आमचं बजेट तर माहितच आहे ना. तर पैशांचा बंदोबस्त झाला? कुठून केला बंदोबस्त? भिडे काका म्हणतात ना, आपल्याला फक्त फळं खाण्याशी संबंध ठेवला पाहिजे. झाड कोणाचं हे जाणून काय करायचंय? भिडे अंकल, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तुम्ही फळांची म्हणजे पैशांची काळजी अजिबात नका करू. हो भिडे अंकल, आम्ही मुलं लहान आहोत, पण आमची कीर्ती महान आहे. घ्या. नाही ते माहितीये मला की तुमची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. पण एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की सोसायटी तर्फे तुम्हाला फक्त 15,000 मिळणार आहेत. त्यावर जर 1 रुपया सुद्धा खर्च झाला तर सोसायटी देणार नाही. बरोबर ना? अगदी अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. भिडे अंकल, आम्हाला तुमच्याकडून 15,000च्या वर 1 रुपया पण नको आहे. हो, कारण या वर्षी आम्ही असं डेकोरेशन करणार की बघणाऱ्यांच्या रांगा लागतील. आणि बाबा, बघालच तुम्ही, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्या सोसायटीलाच मिळणार. मग आपली दानपेटी भरून जाणार आणि खर्च पण त्यातून निघणार. नाही ते सगळं ठीक आहे. इनफॅक्ट मला आनंदच होईल जर खर्च निघाला तर. पण जर खर्च नाही निघाला तर सोसायटीच्या भरोशावर राहू नका. सोसायटीतर्फे 1 रुपया मिळणार नाही. अरे बाबा भिडे, अरे टप्पू सेनेवर विश्वास ठेव बाबा. आणि हे पैशाचं रडगाणं सोड रे. यांचे इरादे मजबूत आहेत. जे काय करतील चांगलंच करतील. मेहता अंकल, आम्ही यांना कधीपासून हेच समजवतोय, पण हे काहीच ऐकायला तयार नाहीत. डोंट वरी भिडे अंकल, असं काहीच होणार नाही. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. आम्हाला स्वतःवर आणि गणपती बाप्पावर संपूर्ण विश्वास आहे की आम्ही फेल होणार नाही. झालं तर म्हणून सगळ्याच गोष्टींची काळजी सोडा आणि गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू करा. चला गणपती बाप्पा. चला भाऊ चला. गणपती बाप्पा मोरया. जसे की तुम्ही बघू शकता की आपली मुंबई ही पूर्णपणे गणपती बाप्पाच्या रंगात रंगली आहे. आणि गणपती बाप्पांना सगळेजण आपापल्या घरी थाटामाटात घेऊन जातात. थाटामाटात आणि ढोल ताशाच्या गजरात सगळे गणपती बाप्पाचं आगमन करत आहेत. माझ्या आजूबाजूला मुंबईचे लहान लहान चिमुकले आहेत जे गणपतीच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघतात. तर मुलांनो, एका आवाजाने बोलूया, गणपती बाप्पा.
आपण पोहोचलो आहोत गणपती बाप्पा सोबत बोरिवलीच्या देवनगर या भागात, जिथे सगळे लोक खूप जोशात आहेत आणि उत्साहाने गणपती बाप्पांना आपल्या मंडपात घेऊन जात आहेत. आणि आता आपण सरळ जाऊ गोकुळधाम सोसायटी मध्ये, जिथे जाऊन बघू की गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी चालू आहे. नमस्कार, तर मी आहे रीटा रिपोर्टर कलतकसे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आपल्या गोकुळधाम सोसायटीचे सर्व रहिवासी किती आनंद आणि उत्साहाने आपल्या लाडक्या गणपतीला सोसायटीमध्ये घेऊन जात आहेत. आणि आता मी देखील त्यांच्या या मिशन मध्ये जॉईन होणार आहे, तर तुम्ही पण सहभागी व्हा. गणपती बाप्पा मूर्ती सर्वगाणक्कुं स्वस्थाय आत्मा सानि राजा सानि पासु सानि लोकासा न्याभाया सानि अग्नेः राजां बाहुलां अरोत्वन्नम् आयोरेतो अस्मासुधतो मंगलम भगवान ढुंढी मंगलम मुषगध्वजो मंगलम पार्वती पुत्र मंगलाय तनो गण. गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे टप्पू दाखव ना. लवकर दाखवा मित्रांनो. दाखवतो, थांबा. ओ हो हो होय होय. खूप सुंदर. ओ यार छान डेकोरेशन केलं आहे. पुढे गेली. चल ये. अरे वा 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 वा, काय सुंदर सजवलंय. अप्रतिम, अनबिलीवेबल. हो 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 खूपच मस्त आहे. खूपच खूपच छान. खरंच होय होय. खूपच छान. थीम पण खूप हो छान. हो 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 क्या बात है यार. ओय मेक्सिकोचा चिचन इच्छा. ओय सोनिये एकदम तुझ्यासारख्याच सुंदर आहे. हा
ग्रेट वॉल ऑफ चायना. ताजमहल. हा हा हे जॉर्डनचा पेट्रा. हाऊ ब्युटिफुल. अरे रोमचं कोलिझियम बघा ना, किती सुंदर बनवलंय ते. हे ब्राझीलचं प्राइस द रेडीबर. वा वा वा, पेरूचा माचू पिचू. सगळेच्या सगळे चमत्कार आलेत. हो 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. ओय कमाल केली टप्पू सेना, तुम्ही एकदम कमालच केली. ओय एकदम चकदे फट्टे पूर्ण डेकोरेशन कमाल. काय ग सोनिये. हो एकदम फर्स्ट क्लास हा बाळांनो. थँक्यू. खूपच छान टप्पू सेना, हो, खूप खूपच छान, छान. खूप ओय. ते काय आहे ना टप्पू बेटा, हे जे सगळं इंग्रजीमध्येच लिहिलं आहे ना, ते जर मराठीत आणि गुजरातीत पण असतं तर काय आहे की ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही ते पण वाचू शकले असते, जे कोणी दर्शनाला येणार ते. त्यांना पण समजलं असतं काय लिहिलंय काय नाही ते. वा टप्पू सेना, तुम्ही लोकांनी तर कमाल केली. गोकुळधामच्या परिसरात जगातले 7 आश्चर्य, 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. वा टपोसेना वा शाबास. हो बरोबर आहे. अविश्वसनीय मुलांनो. 7 आश्चर्य आहे हा. बरोबर. वर का काही नाहीये. अरे बाबानो, हे तर सगळं ठीक आहे, पण हे सगळं काय आहे ज्यावर कपडा टाकलाय? हे काय आहे? काय लपवलंय? लपवलं आहे ते मागे. 8वं आश्चर्य आहे. 8वं आश्चर्य. 8वं आश्चर्य. पण जितकं मला ठाऊक आहे जगात फक्त 7च आश्चर्य आहेत. 8वं आश्चर्य कुठून आलं. अरे 8वं आश्चर्य असं काही नसत. 8वं आश्चर्य आहे. आताच तुम्हाला दाखवतो. अब्दुल बागा बावरी. हेवन हेवन. हो हवन सुद्धा करू. अरे आय मीन स्वर्ग स्वर्ग. हो यू मीन हेवन. 8वं आश्चर्य म्हणजे आपली गोकुळधाम सोसायटी आहे. बरोबर आहे. एकदम योग्य बोललास तू टपू. अरे जिथे वेगवेगळ्या भाषा, धर्म, प्रदेश आणि व्यावसायिक लोक एकत्रितपणे राहतात, आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीचा सामना एकत्र मिळून करतात, छोटे छोटे आनंद उत्सवाच्या रूपात साजरे करतात, प्रत्येक दुःख सुखात बदलून टाकतात, अशी ही जागा, ही गोकुळधाम सोसायटी एक आश्चर्यच नाही तर दुसरं काय आहे. अगदी योग्य बोललात बापूजी तुम्ही. आजच्या या सेल्फिश जगात गोकुळधाम सारखी जागा म्हणजे 8वं आश्चर्यच आहे. ओ करेक्ट आहे मेहता साहेब. आपली गोकुळधाम सोसायटी ही 8वं आश्चर्यच आहे. ओय बल्ले 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 सोनिये. टप्पू सेनेने तर गोकुळधाम सोसायटीचं नाव रोशन केलंय. हो बरोबर आहे. माझ्या पूर्ण आयुष्यात मी एवढी सुंदर सजावट कधीच पाहिली नव्हती. जेठालाल, हे डेकोरेशन 65,000चं वाटत नाहीये. मी म्हणालो हे डेकोरेशन 65,000चं वाटत नाहीये. काही नाही वाटत आहे. 65,000 पेक्षा जास्त महाग वाटतं. हो तेच तर बोलतोय की जास्त महाग वाटतंय. म्हणजे कमीत कमी 2-3 लाखांचं वाटतंय हे सगळं बघून. तू का काळजी करतोयस भाऊ? तू एकदा सांगितलं ना की सोसायटी 15,000च्या वर 1 रुपया सुद्धा देणार नाही आहे, मग विषय संपला. तुझी जबाबदारी संपली. आता बाप्पा काय ते बघून घेतील. बाप्पा बसले आहेत पण ते फक्त 10 दिवस. त्यानंतर काय विसर्जन. गणपती जातील गावाला, चैन पडणार नाही आम्हाला. हा तर तुझा चेन विकून नंतर पैसे फेड. कसले विनोद करतोय. मग काय आहे, जरा शांती ठेवा आणि देवात मन परोवा. पण एक गोष्ट तर मान्य करावीच लागेल की आपली टप्पू सेना खूपच टॅलेंटेड आहे. यांचं प्रत्येक आयोजन बेस्ट बेस्ट असतं. बेस्ट.
सगळ्यात बेस्ट तर आपला ताजमहल आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. बरं ऐका ऐका हे बघा, मला काहीतरी सांगायचंय. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने तुमच्या सगळ्यांसमोर एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हे जे डेकोरेशन टप्पू सेनाने केलंय त्याचा खर्च त्यांनी कुठून केला याबद्दल त्यांनी अजूनही सोसायटीला सांगितलं नाही. त्यामुळे पुढे जाऊन जर काही गोंधळ झाला तर त्यासाठी सोसायटी जबाबदार राहणार नाही. ए भेंडी मास्तर, गडबड तुझ्या बडबड मध्ये आहे. अरे टप्पू सेना त्यांची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडते आणि नेहमी चांगल्या रीतीनेच पार पाडते. अरे पण बस बाळानो. ओय खूपच छान मुलांनो, खूप छान टप्पू सेना. सगळ्यांनी या, आरतीची वेळ झाली आहे. होय, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा, आमच्या ह्या गोकुळधामचा परिवार एका माळेसारखा आहे आणि इथला प्रत्येक सदस्य म्हणजे माळेतला मोती. आम्हाला असंच एकमेकांशी प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेव आणि टप्पूच्या पप्पांची सर्व इच्छा पूर्ण कर. हे गणपती बाप्पा, दरवर्षी लाखो करोडो लोक तुमच्याकडे काही ना काही मागत असतात. म्हणून मी यावर्षी निर्णय घेतलाय की मी यावर्षी काहीच नाही मागणार. तुम्हाला जे योग्य वाटेल ते सगळंच द्या. हो, आणि जमल्यास महागाईला थोडंसं कमी करा आणि सरकारला थोडीशी सद्बुद्धी द्या की इतके सगळे जे टॅक्स आहेत ना त्या सगळ्यांना एकत्र करून एकच टॅक्स करा, जेणेकरून हिशोब ठेवायला सोपं होईल. बस, बाकी तर काय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते सगळंच द्या. थँक्यू. हे विघ्नार्थ्या, आमच्या बागरूपी या देशामध्ये हे गोकुळधाम एक छोटीशी वाटिका आहे. ही बाग आणि ही वाटिका नेहमी आनंदाने हिरवीगार ठेव. हे बुद्धिदाता, माझी फक्त इतकीच इच्छा आहे की आपल्या देशात एकही मुलगा अशिक्षित राहता कामा नये आणि देशात साक्षरतेचं प्रमाण वाढू दे. गणपती बाप्पा मोरया. हे गणपती बाप्पा, माझ्या छोट्याशा परिवारात प्रकाश आणि सुख समृद्धी राहू देत हीच मागणी आहे. हे गणराया, आयुष्याच्या या धावपळीमध्ये आम्ही सगळे भौतिक सुखातून वर येऊन खऱ्या अर्थाने अंतर्मनातून सुखी होऊ हीच आमची प्रार्थना आहे. हे लंबोदर, दुःख सदैव दूर ठेव आणि सुखाची कृपा सदैव ठेव. हे गणपती बाप्पा, माझी एकच प्रार्थना आहे की आमची संपूर्ण सोसायटी स्वस्थ आणि आनंदी राहावी. तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे आणि प्रसाद रूपी लाडू मिळू दे. हे सुख करता, मी फक्त इतकंच मागते की माझ्या हंस आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात सुख शांती कायम असू दे. विज्ञानाचं ज्ञान भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवा, जेणेकरून लोकांचं भलं होईल, हीच माझी प्रार्थना.
आमच्या गोकुळधामच्या या परिवाराला नेहमीच असंच सुंदर राहू दे. हे गणपती बाप्पा, ओय आम्हा सगळ्यांच्या आयुष्याच्या गाडीला कधीही कुठला ब्रेक लागू नये, कुठलेही खड्डे सुद्धा येऊ नये, पण सफलतेचे क्षितिज असंच गाठत राहो जी. ओय खूप खूप धन्यवाद बाप्पाजी. हे गणपती बाप्पा, माझी एकच प्रार्थना आहे की माझ्या परिवाराचं मन मी सदैव खुश ठेवू शकेन. हे बाप्पा, मी इतक्या वर्षांपासून तुम्हाला बोलतोय, तरी तुम्ही माझं लग्न नाही लावून दिलं. हरकत नाही, नका लावून देऊ लग्न. अहो पण ज्या मुलीचं माझ्यासोबत लग्न होणार आहे तिचं लग्न तर लावून द्या माझ्यासोबत. त्या बिचारीचा काय दोष? माझ्या लाडक्या गणपती बाप्पा, या टप्पू सेनेची मैत्री सदैव अशीच राहू देत. हे गणपती बाप्पा, मला इतकी शक्ती दे की मी माझ्या आई वडिलांची सगळीच इच्छा पूर्ण करू शकेन. हे गणपती बाप्पा, आम्हाला सर्वांना आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा आशीर्वाद द्या. गणपती बाप्पा, जगात कुठेही कोणीही उपाशी न राहो हीच माझी प्रार्थना. हे गणपती बाप्पा, आम्ही खूप जास्त शिकून आई वडिलांचं नाव रोशन करू. आजच्या या अशांत जगात सगळ्यांची विघ्न दूर करून सर्वत्र मंगल मंगल करा. हे प्रथमेश, तुमच्याच आशीर्वादाने सगळ्या शुभ कार्यांची सुरुवात होते. बावरीजी सोबत माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात लवकरात लवकर व्हावी असा आशीर्वाद द्या बाप्पा. हे गजानन, बागेश्वरजींकडून चुकूनही काही चूक न व्हावी आणि त्यांना त्यांच्या कार्यात प्रगती मिळावी आणि आपल्या शेटजींचं मन जिंकतील हीच मनोकामना आहे. गोकुळधाम सोसायटीमध्ये नेहमीच असंच प्रेम राहू दे. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. ओय मेहता साहेब, एक गोष्ट तर आहे, आपल्या टप्पू सेनेने तर नेहमीप्रमाणे कमाल आणि धमालच केले नाही का? कोणास ठाऊक या सर्व जागा कधी बघायला मिळतील. अरे भिडे भाऊ, ही दानपेटी थोडी जास्तच मोठी वाटत नाहीये? हो, ए टप्पू इकडे. हा भिडे काका, काय? दानपेटी. अरे ही पेटी नाही, पेटारा आहे, पेटारा. अरे इतकी मोठी दानपेटी असते का? भिडे काका, तुम्ही फक्त बघत राहा, पुढे पुढे होतं काय, मज्जा येणार आहे. अच्छा गोळी. अरे टप्पू, ओय भिडू, जरा शांत राहा रे. ओय आपली टप्पू सेना आहे, त्यांनी जे काही केलं असेल ते चांगलंच केलं असेल बाप्पाजींच्या कृपेने. टेन्शनच नसतं बाबा. जगातली 7 आश्चर्य गोकुळधाम सोसायटीमध्ये एकत्र आणून टप्पू सेनेने गोकुळधाम सोसायटीला जगातला 8वं आश्चर्य बनवलंय. आपली टप्पू सेना थीम सिलेक्ट करण्यात एक्सपर्ट आहे. दरवर्षी काहीतरी हटके थीम घेऊन येते, पण टप्पू सेना थीम सोबत घेऊन येते वेगवेगळे सरप्राइजेस. यावेळी उत्साहाची ही गोष्ट आहे की टप्पू सेना या गणपती उत्सवामध्ये कोणते सरप्राईज घेऊन आली आहे, तर जाणून घेऊया टप्पू सेनेकडून की सरप्राईज काय आहे. टप्पू, या वर्षी तुम्ही गणेशोत्सवासाठी काय सरप्राईज प्लॅन केलंय? यावेळी असं सरप्राईज आहे की हे सरप्राईज आजपर्यंत कोणी बघितलं नसेल आणि कोणीही विचार केला नसेल. ओ टप्पू सेना, अरे काय करणार आहात या वर्षी? हो बाबा सांगा टप्पू, भिडे काकाला ऑलरेडी त्या बजेटला घेऊन एक झटका मिळाला आहे. आता ते दुसरा झटका सहन नाही करू शकणार. हो बरोबर आहे. आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून त्यांची प्रार्थना का करतो? कारण त्यांची कृपा नेहमीच आपल्यावर राहावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा. बरोबर. तर या वर्षी गणपती बाप्पा तुम्हाला स्वतः आशीर्वाद देणार आहे. हो, अरे वा. ओय गोगी पुत्र, तुम्ही लोक जे काही बोलताय ते काही कळत नाहीये, थोडं नीट सांगा रे. तुम्ही सगळे जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्याल तेव्हा गणपती बाप्पा थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. वेगळ्या प्रकारे? नाही म्हणजे एक्झॅक्टली काय? हो, नेमकं काय सांग रे बाबा. हो, काय होणार आहे मुलांना? काहीतरी सांगा. ते सध्या फक्त आम्ही रीटा ताईला सांगणार आहे, जेणेकरून ती त्यांच्या न्यूज चॅनल थ्रू सगळ्यांना ही बातमी सांगेल. या रीटा ताई, तुम्हाला दाखवतो. चला. तर मी जाते टप्पू सेनेसोबत त्यांचे सरप्राईज जाणून घ्यायला, पण तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा कल तक. जाऊया. चला. चल. इथेच थांबा, इथेच थांबा. तुम्ही सगळे इथेच थांबा, आम्ही आलो. कोणी येऊ नका.